स्टुडंट्स. गुड इव्हनिंग टीचर. तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स पूर्ण कळालं आहे आता? हो. तर आज आपण या टेन्सची प्रॅक्टिस करूया. तिन्ही एका वाक्याचं तिन्ही काळामध्ये कसं लिहायचं ते आपण शिकणार आहोत. येईल सगळ्यांना? तुम्ही तर शिकलेच आहे, पण आता काय करायचं आपल्याला प्रॅक्टिस करायची. इथं फर्स्ट कोणता आहे? वर्तमान काळ. नेक्स्ट भूतकाळ आणि थर्ड भविष्यकाळ. आता आय असेल तर वर्तमान काळामध्ये आय राईट येईल का आय राईट्स येईल? आय राईट. यू राईट. वी राईट. दे राईट. ही राईट्स. शी राईट्स. इट. राईट्स. आता राईटचं विटू कोणतं आहे? रोड. इथं राईटचं विटू रोट आहे म्हणून सगळ्याच्या सोबत आता यस लागेल का आय सोबत? नो. आय प्लस व्ही टू काय मध्ये आय प्लस व्ही टू. राईटचं व्ही टू काय आहे मग? रोड. रोड. मग प्रत्येक वाक्याला यस आता ही असेल आणि शी असेल तरी पण त्याला यस लागेल का? नाही. कारण की व्ही टू मध्ये यस काय होतं? स्किप होतं. हां यस लागत नाही त्याला. आता आय रोड. रीड. यू रोड. वी रोड. दे रोड. ही रोड. शी रोड. इट रोड. आता हा कोणता काळ आहे? भविष्य काळ. भविष्य काळाचे सांगा काय होईल सांगा मला. आय रोड. रोट येईल का राईट येईल? राईट. का? कारण की त्याचं स्ट्रक्चर काय आहे त्याचं? यस प्लस विल प्लस व्ही वन. V1 plus O. मग आता काय येईल सांगा बरं. आय विल राईट. नेक्स्ट काय येईल? यू नेक्स्ट दे वी विल राईट. वी विल राईट. नेक्स्ट व्हेरी गुड. नेक्स्ट नेक्स्ट आता कोणतंही वाक्य आता इथे जर एखादं दुसरा रीड असतात मग काय केलं असतं आपण? आय रीड यू रीड येईल सगळ्यांना. असं कोणतंही वर दिलं तर आता तिन्ही काळ एकदम परफेक्ट कळले आहे तुम्हाला. कोणत्याही शब्दाचा तिन्ही काळामध्ये उपयोग करता येईल का? सगळ्यांना लिहिता येईल? चला एकदम मला सांगा आता. इथं जर सीट असतं आय सीट तर काय लिहिलं असतं मग तुम्ही? सीटचे वाक्य बनवायचे तर काय कराल मग? भूतकाळामध्ये कोणतं काय घ्याल? आय सॅट. व्हेरी गुड. शाबास. आणि भविष्यकाळामध्ये व्हेरी गुड. हा चार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हाला एकदा हा चार्ट कळाला तर तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स अतिशय सोपा जाईल. त्यामुळे हा चार्ट एकदा लिहून घ्या आणि याची प्रॅक्टिस करा. अशा 5 ते 10 वर्ब घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही तयार करा सेंटेन्सेस. डिड यू अंडरस्टँड स्टुडंट्स? Yes. व्हेरी गुड.